उद्धव ठाकरेंचा उद्या पुणे जिल्हा दौरा, पदाधिकाऱ्यांची घेणार बैठक। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक। नागपूर शिंदवाडा परिसरात 9 बालकांचा दुर्दैवी मृत्यू। मेंदूज्वर या आजारामुळे बालकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज असून NIVच्या अहवालानंतर मृत्यूचं नेमकं कारण येणार समोर। शेकापचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन घेतली भेट। नवी मुंबई विमानतळामध्ये कामगारांची भरती केली जाते, त्यामध्ये स्थानिक लोकांना प्राधान्य दिलं पाहिजे, याबाबत केली चर्चा। बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाचे विचार रुजवण्यासाठी दसरा मेळावा सुरू केला, मात्र शिवसेनेच्या उभाटाच्या व्यासपीठावरून फक्त टीका आणि टोमणे मारले जातात, अशा शब्दात योगेश कदम यांनी केली टीका। निलेश गायकवाडची कथित ऑडिओ क्लिप समोर। शेतकऱ्याने जाब विचारल्यावर धमकी दिल्याचं समोर। शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित केल्यामुळे गायकवाडने धमकीचा फोन केल्याचं झालं उघड। गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंवर केलेल्या टीकेला शिवसेना उपनेते विजय चौगुले यांचं प्रत्युत्तर। गणेश नाईकांमुळे नवी मुंबईची वाट लागली, पालिका लुटायचं काम नाईकांनी केलं, एकनाथ शिंदेंनी पालिका वाचवली, असं विजय चौगुले यांचं म्हणणं। अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला कर्जमाफी आणि प्रति हेक्टरी 50,000ची मदत मिळाली पाहिजे, या मागणीसाठी ठाकरेंची पक्ष 5 ते 11 ऑक्टोबर दरम्यान करणार मराठवाड्यात आंदोलन। निलेश गायकवाड पासपोर्ट प्रकरणामध्ये पोलिसांकडून फास आवळले जात आहेत। गायकवाडची पत्नी आणि मुलांच्या कागदपत्रांची पोलिसांकडून पडताळणी। आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका। मुंबई 24/7 या धोरणावर भाजपनं पातळी सोडून टीका केली होती, मात्र आता त्याच भाजपनं याच धोरणाचा अध्यादेश काढलाय, अशी केली टीका। महानगरपालिकेतील सहाय्यक आयुक्त संवर्गातील रिक्त पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं परीक्षा अंतिम शिफारस केलेल्या 4 सहाय्यक आयुक्तांच्या पदस्थापनेचे आदेश दिले। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच। तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा। यासाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं Facebook, Instagram आणि Twitter अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या। आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा। आजच्या बातमीपत्रात इतकंच। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज।